नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। यूट्यूबचा थंबनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत। आपण अनेक मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, मात्र फायनल पोस्ट आपल्याला आजपर्यंत मिळालेली नाही। आता ती फायनल पोस्ट न मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण म्हणजे कोणतं, की आत्ताच्या या मागच्या 2-3 वर्षांमध्ये जागा फार कमी आलेल्या आहेत, कॅटेगरीच्या जागा कमी आहेत, एका स्पेसिफिक पोस्टला जे पोस्ट आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी फार जागा कमी आहेत, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि आपण त्या फायनल जो नंबर आहे किंवा जो फायनल कट ऑफ आहे, फायनल मेरिट आहे तिथपर्यंत आपण आत्तापर्यंत पोहोचू शकलो नाही। आत्तापर्यंत अनेक आपण मुख्य परीक्षा दिलेल्या असू शकतात, एक परीक्षा असेल, 2 परीक्षा असतील, 3 परीक्षा असतील, 4 किंवा 5 मुख्य परीक्षा सुद्धा आपण दिलेल्या असू शकतात, मग त्या गट ब च्या असू द्या किंवा गट क च्या असू द्या। या वर्षीची संधी तुमच्या सगळ्यांसाठी फार जास्त मोठी आहे आणि तुम्ही आतापर्यंत एक जरी मुख्य परीक्षा दिलेली आहे तर तुमच्या सगळ्यांकडे प्लस पॉइंट आहेत। प्लस पॉइंट फक्त एक नाहीये तर प्लस पॉइंट अनेक आहेत तुमच्या सगळ्यांकडे, की तुमची यावर्षी पोस्ट सिक्युअर झालेली आहे। मग तुम्हाला कितीही मार्क आले तरी सुद्धा तुमची पोस्ट यावर्षी सिक्युअर होणार आहे 100%। हा सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स तुम्हाला सगळ्यांना असायला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला जर आपला स्कोर 140-150 पर्यंत जात नाहीये तर तो कसा न्यायचा आहे, सगळ्यात त्याच्यासाठी महत्त्वाचं आपण एक 2 गोष्टी बोलूया की 120 पर्यंत स्कोर अडकतोय आणि मग 120 च्या वरती स्कोर जात नाहीये, ठीक आहे। मग जर आपला स्कोर 120 पर्यंतच येतो, 120 पर्यंत स्कोर कसा येतो तर आपण पेपर 1 मध्ये 70 पर्यंत मार्क आपल्याला काढता येतात किंवा 70 पर्यंत मार्क आपल्याला मिळतात, पण इकडे GS 1 मध्ये आपले मार्क जे आहे ते 50-55 पर्यंतच पोहोचतात आणि त्याच्यावरती आपले स्कोर त्याच्यावरती आपले मार्क्स म्हणूया तर ते आपले मार्क्स जे आहे ते जात नाहीयेत। आणि त्यासाठी म्हणून आपल्याला काय आणि कोणत्या गोष्टींवर जास्त फोकस यावेळेस करायचा आहे की यावेळेस तुम्हाला मुख्य परीक्षा दिल्या समजलं पाहिजे किंवा मुख्य परीक्षा दिल्या एक गोष्ट तुमच्या डोक्यात फिक्स झाली पाहिजे की या वर्षी मला पोस्ट मिळणार आहे। मग त्याचा रिझल्ट कधीही येऊ आणि त्याचा फायनल कट ऑफ कितीही लागो तुम्हाला यावर्षी पोस्ट मिळणार आहे। सो त्यासाठी म्हणून आपल्याला खूप जास्त डिटेलमध्ये काम करायचं आहे। आता काय डिटेलमध्ये आपल्याला ते करायचंय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लिहून घेतल्या तर तुमच्या जास्त फायद्याच्या राहतील। एक 6-7च मुद्दे आहेत, फक्त तेवढ्या 6-7 मुद्द्यांवरती तुम्हाला काम करायचं आहे। काय करणार आहात तुम्ही तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आत्तापर्यंत दिलेले जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही काढून घ्यायच्या, म्हणजे ज्या तुम्ही आयोगाच्या ठिकाणी पेपरला जाऊन सेंटरमध्ये सॉल्व केलेल्या होत्या त्याच क्वेश्चन पेपर पाहिजेत, तेच क्वेश्चन पेपर तुमच्या हातात असले पाहिजेत आणि ते प्रत्येकाकडे असतात कारण आपण सगळे ठेवलेले असतात, सेव्ह करून आपल्याकडे जमा करून ठेवलेले असतात सगळे क्वेश्चन पेपर आपल्याकडे। सो आपल्याला तोच पेपर पाहिजे, आयोगाचा कोरा पेपर आपल्याला नको, कारण तो तुमचा अनुभव आहे जो तुम्ही त्या सेंटरवरनं घेऊन आलात, तुम्ही त्या 1 तासामधून घेऊन आलात, त्या 1 तासात तुम्ही काय केलंय त्याचं रिफ्लेक्शन आजही तुम्हाला त्या क्वेश्चन पेपर बघितल्या त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला कळतं, कारण आपण तिथे भरपूर साऱ्या गोष्टी त्या क्वेश्चन पेपरमध्ये मार्क केलेल्या असतात, भरपूर साऱ्या काय म्हणू आपण त्याला त्या 1 तासाच्या मेमरीज ज्या आहेत त्या क्वेश्चन पेपरमध्ये साठलेल्या असतात, जो क्वेश्चन पेपर आपण तिथे एक्झाम सेंटरमध्ये सॉल्व केलेला असतो तो। सो त्यासाठी म्हणून तो सगळ्यात महत्त्वाचा तो क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये पाहिजे। दुसरं तुम्हाला काय करायचे, तुम्हाला एक छोटीशी नोटबुक बनवायची आणि त्या नोटबुकमध्ये तुमच्या त्या जर तुमचा एक पेपर असेल, एक परीक्षा दिली असेल मुख्यची, 2 परीक्षा असतील, 3 परीक्षा असतील, 4 परीक्षा असतील तर ते 4ही पेपर तुमच्या हातात असतील किंवा आपण 3 आणि 2च कन्सिडर करूया कारण त्या विद्यार्थ्यांची संख्या थोडी जास्त असेल असं वाटतंय मला। सो जर तुमच्याकडे 2 पेपर आहेत किंवा एकही पेपर असू दे, आत्ताचा 12 जुलैचा झालेला किंवा 17 मेचा झालेला, ठीक आहे चालेल। सो तो पेपर तुम्ही तुमच्या हातात घेतल्यानंतर त्या पेपरमध्ये नक्की तुमचं काय चुकलंय, नक्की तुमचं काय चुकलेलं आहे। आता याच्यात पण 3 गोष्टी बोलायच्या आणि 3 गोष्टींचे 3 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुमच्या त्या पेपरमध्ये खूप जास्त नुसत्या सिली मिस्टेक झालेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला सगळं येतंय, तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यातली माहिती आहे, हे तुम्हाला माहिती असतं की मला ही गोष्ट माहिती होती पण माझी सिली मिस्टेक झाली आहे, जर अशा पेपरमध्ये म्हणजे त्या पेपरमध्ये तुमच्या 10 ते 12 जर सिली मिस्टेक झालेल्या असतील किंवा 7 ते 8 जर तुमच्या सिली मिस्टेक झालेल्या असतील तर तुम्हाला काय उपाय करायचा आहे त्याच्यावरती, तर तुम्हाला आयोगाचे आत्तापासून पुढे जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत कमीत कमी 20 ते 25 पेपर टाइम लावून सॉल्व करायचे आहेत। कधी सॉल्व कराल 4 दिवसाच्या ब्रेक नंतर तुम्हाला ते सॉल्व केले पाहिजेत। दररोज क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आणि दररोज त्याच्यावरती काम करायचं हे चालेल का तुम्हाला? नाही चालणार।
तर तुम्हाला काय करायचंय, पेपरमध्ये म्हणजे पेपर सॉल्व्ह करताना गॅप घेऊन घेऊन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. गॅप घेऊन घेऊन पेपर सॉल्व्ह केल्यावर काय होतं तर, आणि दररोज पेपर सॉल्व्ह केलं तर काय होतं, दोन्ही गोष्टी सांगते तुम्हाला. जेव्हा आपण दररोज जर आपण आजपासून दररोज जर पेपर सॉल्व्ह करायला गेलो तर अजून आपल्या परीक्षेला 5 महिने जे आहे ते 5 महिने बाकी आहेत, बरोबर. आपण प्रिलियम्सला सगळे पासच होणार आहोत. सो आपल्या परीक्षेला 5 महिने आहेत आणि 5 महिन्यांचा कालावधी खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपल्या मेंदूवरती काय होऊ शकतं की सतत तेच 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 केल्यामुळे काय होईल, आपल्या मेंदूला जो अलर्टनेस यायला पाहिजे की ज्या सिली मिस्टेक मला करायला नको आणि ज्या सिली मिस्टेक मला टाळायच्या आहेत, तर याच्यावरती आपलं जे लक्ष पाहिजे मेंदूचं तर ते जाणार नाही जर तुम्ही दररोज क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले तर. मग कधी आपला मेंदू अलर्ट मोडमध्ये जाईल, कधी आपल्या सिली मिस्टेक कमी व्हायला लागतील क्वेश्चन पेपरमध्ये, तर तुम्हाला आठवड्यातनं 2 पेपर सॉल्व्ह करायचे आहेत किंवा आठवड्यात तुम्ही 1 पेपर जरी सॉल्व्ह केला तरी सुद्धा चालेल. आठवड्यात 2 पेपर तुम्हाला कोणते सॉल्व्ह करायचे आहेत, तर तुम्हाला एक जीएसचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि एक मराठी इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही तुमचं टाइम टेबल एक बनवा आणि त्या टाइम टेबलनुसार तुम्ही प्लॅन करा की बुधवार किंवा गुरुवारी मी एक जीएसचा पेपर सॉल्व्ह करेन आणि त्याच्यानंतर शनिवार किंवा रविवारी मी एक मराठी किंवा म्हणजे मराठी इंग्लिशचा म्हणजे लँग्वेजचा पेपर सॉल्व्ह करेन. आता कोणते पेपर तुम्ही म्हणाल की आम्ही सॉल्व्ह करू, आयोगाचे भरपूर पेपर झालेले आहेत. 2023 पासून 2025 पर्यंत आयोगाच्या गट ब गट क गट ब गट क अशा टोटल मला वाटते 6 पेपर झालेले आहेत आणि हे 6 पेपर तुमच्याकडे आहेत जीएसचे जे की प्रॉपर आत्ताच्या सिलेबसनुसार आहेत आणि 6 पेपर आहेत मराठी इंग्लिशचे जे की आत्ताच्या सिलेबसनुसार आहेत. मग हे 6 पेपर झाल्यावर तुम्ही काय कराल, मागचे आहेत ना पेपर 2020, 21, 22 त्याच्या आधीचे पेपर झालेले आहेत, सो ते पेपर सॉल्व्ह करा. तुम्ही म्हणाल त्याच्यात जीएस वेगळं होतं, मराठी इंग्लिश वेगळं होतं, असू द्या, सॉल्व्ह करा, तरी सुद्धा सॉल्व्ह करा. मराठी इंग्लिश फक्त त्याच्यात काय फरक होता 2023च्या आधी की त्याच्यामध्ये जो आरटीआय आरटीएस आणि करंटचा भाग आहे जो जीएस मध्ये शिफ्ट झालाय तो फक्त मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये होता 2022 पासून, म्हणजे 2022च्या आधी 23ला सगळं ते वेगवेगळं झालं. पण जीएसचं कसं होतं, जीएस मध्ये एएसओचा पेपर असेल तर त्याच्यात पॉलिटी असायचं 50 मार्कांचं 55 मार्काचं, एसटीआयचा पेपर असेल मुख्यचा तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स असायचं आणि पीएसआयचा पेपर असेल तर त्याच्यामध्ये लॉ असायचे 55 मार्कांचे आपले. सो तो पीएसआयचा पेपर जर आपण स्किप केला तर बाकी सगळे पेपर आपल्या कामाचे आहेत कारण तोच सगळा आपला सिलेबस आहे. आपला सिलेबस बदललेला नाही, लक्षात ठेवा. या पेपरचे प्रश्न या पेपरमध्ये येऊ द्या किंवा याचे प्रश्न या पेपरमध्ये येऊ द्या, पेपर आयोगाचा आहे, आयोगाने घेतलेला आहे, तो पेपर आपल्यासाठी प्रमाण आहे, प्रमाण. आणि त्यासाठी म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या जास्त सिली मिस्टेक होत आहेत पेपरमध्ये त्यांनी आठवड्यामध्ये 2 पेपर म्हणजे आठवड्याला 2 पेपर सॉल्व्ह करायचे. बुधवार गुरुवार जीएस करा, शनिवार किंवा रविवार एक मराठी इंग्लिशचा म्हणजे लँग्वेजचा एक पेपर सॉल्व्ह करा. हे कोणासाठी आहे, ज्यांच्या खूप जास्त सिली मिस्टेक होत आहेत. पण याच्यानंतर दुसरा म्हणजे दुसरा क्वेरी, आपण दुसरी क्वेरी म्हणूया आणि त्याच्यावरती दुसरं सोल्युशन की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यावर असं कळालं मला की किंवा क्वेश्चन पेपर जेव्हा मी बघितला माझा तेव्हा मला असं कळालं की 10-12 असे प्रश्न आहेत किंवा 10-12 असे टॉपिक आहेत की ते मी आजपर्यंत वाचलेच नव्हते कधी. जसं की आरटीआयचा प्रश्न असू शकतो, आरटीएसचा प्रश्न असू शकतो, एन्व्हायरमेंटचा असू शकतो, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचा काही असू शकतो, पण करंट अफेअरला आपण थोडा याच्यात साईडला ठेवूया. त्याच्यानंतर जीएसचा असा काही भाग असू शकतो की तो तर मी आतापर्यंत वाचलाच नाहीये कधी आणि अचानक पेपरमध्ये प्रश्न आलाय. तर असे मुद्दे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत की ज्या ज्या मुद्द्यांवर तुम्ही अभ्यास केलेला नाही आणि ते मुद्दे सगळे परीक्षेमध्ये आलेत. मग तुमच्याकडे दोन्ही पेपर आहेत तुम्हाला अनालिसिस करायला, तुमचा मराठी इंग्लिशचा पेपर पण दिलेला असेल आणि जीएसचा पेपर पण दिलेला असेल. ते सगळे मुद्दे जे आपण मगाशी एक नोटबुक बनवली होती छोटी, त्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आणि ते सगळे मुद्दे आपल्या पुस्तकात जिथे कुठे असतील तिथून ते काढायचे आणि वाचून घ्यायचे. आता त्याच्यात तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते कसं करायचं. 2025च्या जर मुख्यचा पेपर बघितला तुम्ही किंवा आता 12 जुलैचा जर पेपर बघितला तर भारतातल्या काही खिंडींवरती प्रश्न विचारलाय, भारतातल्या काही नद्या ज्या आहेत त्या नद्यांच्या उगमस्थानावरती प्रश्न विचारलाय जो भाग आपण केलेला नाहीये. अजून काही असा भाग विचारलाय महाराष्ट्रामधला जसा की सरोवरांचा आता जो प्रश्न आलेला होता तसा की तो भाग मला माहिती आहे पण माझी त्याची रिव्हिजन झालेली नव्हती. सो असे मुद्दे काढायचे. काय मुद्दे काढायचे, महाराष्ट्रातले तलाव, त्यांचे तालुके, त्यांची शहरं, त्याच्यानंतर त्या नद्या असतील तर नद्यांच्या किनाऱ्यावरची जर शहरं असतील तर, जर राष्ट्रीय उद्यानं असतील तर राष्ट्रीय उद्यानांची शहरं तालुके, तिथं कुठल्या नद्या आहेत का, पर्यटन स्थळं कुठली आहेत का, माझा कुठला प्रश्न चुकलाय
तो मुद्दा मला काढायचा आहे आणि त्या मुद्द्याचा मला डिटेल सगळा भाग वाचून काढायचा आहे. अशा पद्धतीने ज्यांचा स्कोर, जसं की आता बघा आपण काय म्हणालो सुरुवातीला, ज्यांचे सिली मिस्टेक खूप जास्त होत आहेत पण त्यांचं पेपरमध्ये काही चुकलेलं नाहीये, हे तुम्हाला कळतं. तुम्हाला आय होप की तुम्हाला डिफरन्स कळतोय दोन्ही गोष्टींमधला. एक पहिला आपण काय म्हणालो की ज्यांच्या सिली मिस्टेक जास्त होत आहेत, फक्त सिली मिस्टेक होत आहेत, त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण आहे पण फक्त सिली मिस्टेक झाल्या आणि त्यामुळे मार्क माझे गेले. माझे 4 प्रश्न गेले तरी माझे 8 मार्क जातात आणि 8 मार्कांमुळे माझी 100% पोस्ट जाणारच आहे. आणि त्यामुळे त्या 8 मार्कांवर मी काम काय करणार आहे, तर मी आयोगाचे पेपर सॉल्व्ह करणार आहे आणि कमीत कमी माझ्या सिली मिस्टेक कशा होत जातील, माझा मेंदू कसा अलर्ट होत जाईल प्रत्येक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना, मी याच्यावरती काम करेन. 100% आपले 10 मार्क जे सिली मिस्टेकचे गेलेले होते ते वाढणारच आहेत. त्यानंतर दुसरा आपण भाग काय म्हणालो की ज्या विद्यार्थ्यांच्या असे प्रश्न निदर्शनास आले त्यांच्या पेपरमध्ये किंवा असे त्यांना काय म्हणतो त्याला उपघटक त्यांच्या लक्षात आले, असे काही पॉइंट्स लक्षात आले, RTI आहे, RTS आहे, अशी काही उपकल्म आयोगाने विचारली की आतापर्यंत आम्ही ती वाचलीच नव्हती. एन्व्हायरमेंटचा भाग काहीतरी विचारला, बेसल निकष विचारला, क्योटो प्रोटोकॉल विचारला किंवा पॅरिस करारावरती प्रश्न विचारला, ओझोनवरती प्रश्न विचारला, मॉन्ट्रियल करारावरती प्रश्न विचारला, रिओ परिषदेवरती प्रश्न विचारला, रिओ परिषदेच्या जोड्या लावांचा प्रश्न विचारलाय. तर हा सगळा भाग तर मी वाचलाच नाही. म्हणजे मी वाचला होता पण माझी त्याची रिव्हिजन झालेली नव्हती. मी कम्प्युटरचे प्रश्न वाचले होते पण ते जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते मी वाचलेले नव्हते. मॉडेम काय असतो, वायफाय काय असतो, बस नेटवर्क काय असतं, टॉपोलॉजी काय असते, बस टॉपोलॉजी काय असते, स्टार टॉपोलॉजी काय असते, हे मी क्लिअर वाचलेलंच नाहीये. आणि जेव्हा मी क्वेश्चन पेपर बघतो तेव्हा मला असं कळतं की आयोगाने वारंवार त्याच भागांवर प्रश्न विचारलेत. आता हे मुद्दे मला कसे माहिती झाले, का तर मी 3-4 वर्षांचे पेपर बघतीये सारखे आणि त्याच्यात हे प्रश्न वारंवार आयोगाने विचारलेले आहेत आपल्याला. मग जर असे प्रश्न मी वाचलेलेच नाहीयेत आतापर्यंत, असा भाग मी आतापर्यंत केलेलाच नाहीये, तर ते सगळे मुद्दे मी साईडला काढणार आणि त्या मुद्द्यांवरची मी प्रॉपर रिव्हिजन करणार. आणि जसं पहिल्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलं सेम त्याच पद्धतीने मी पुन्हा आठवड्याला 2 पेपर सॉल्व्ह करायला घेणार आणि त्या पेपरमधून आता ज्या घटकांचा माझा अभ्यास झालेला नाहीये, जे घटक माझे चांगले नाहीयेत, जसं की मी इकॉनॉमिक्सचं तुम्हाला एक्झाम्पल अजून सांगते की इकॉनॉमिक्समध्ये परकीय व्यापार असेल आणि व्यापाराच्या वेगवेगळ्या ज्या सिद्धांत आहेत तर त्या व्यापाराच्या वेगवेगळ्या सिद्धांतावरती आयोगाने सलग 3 परीक्षांमध्ये प्रश्न विचारला. जसं की ॲडम स्मिथ आहे, त्याचा खर्च आणि निरपेक्ष सिद्धांत आहे, डेव्हिड रिकार्डो आहे, त्याचा तुलनात्मक खर्च सिद्धांत आहे, हेक्चर आणि ओहलिनचा सिद्धांत आहे, पॉल क्रुगमनचा सिद्धांत आहे, घटक किंमत समानता वगैरे. सो असे जे काही हे आहेत सिद्धांत आहेत, जसं किंवा मार्क्स आहे, कार्ल मार्क्स आहे, त्याचा काहीतरी सिद्धांत आहे, ॲडम स्मिथ आहे, त्याचा काहीतरी ग्रंथ आहे, त्याच्यानंतर फिशरचं सूत्र आहे, त्याचा मनी सप्लायचा एक प्रश्न आहे, मनी मल्टिप्लायर आहे, पैशाचा पुरवठा आहे, पैशाचा साठा आहे. ह्या सगळ्या कन्सेप्ट मी वाचल्यात पण माझ्या क्लिअर आहेत का, मला येत आहेत का त्या कन्सेप्ट सगळ्या. तर जर मला असा काही भाग येत नसेल तर तो सगळा भाग ग्रामपंचायत, महत्त्वाचं ग्रामपंचायतीच्या अशा काही तरतुदी आहेत तर माझी फक्त 243ची कलम पाठ आहेत पण 243च्या कलमांमध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या कलमांमध्ये पंचायत समितीच्या जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत किंवा त्याच्यामधला गट विकास अधिकारी असेल, पंचायत समिती असेल, तिची स्थापना असेल, तिच्यामध्ये असलेले सदस्य असतील, तर ह्या सगळा भाग तर मी वाचलाच नाही आतापर्यंत. पण आयोगाने तर प्रश्न विचारून झालाय. मग माझं काम काय आहे की माझं काम आहे त्या डायरीमध्ये ते सगळे पॉइंट्स मी नोट डाऊन करणार आणि त्या पॉइंटवर मी काम करणार. मग तुम्ही काय म्हणाल की हा पॉइंट वाचला की पुढचा पेपर माझा सुटून जाईल का, मला पुढच्या पेपरमध्ये मार्क्स मिळतील का, 100% मार्क्स मिळतील. कारण जेव्हा आपण ग्रामपंचायत वाचायला घेणार तेव्हा आपण ग्रामपंचायतीचा प्रत्येक मुद्दा केअरफुली वाचणार आहोत. पंचायत समिती वाचायला घेतली की पंचायत समितीचा गट विकास अधिकारी असू देत किंवा मग त्याच्यातले CEO असू देत जे की IAS अधिकारी असतात, मग ते कुणाला राजीनामा देतात, ते कुठल्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतात, त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते कुणाला राजीनामा देतात, सरपंच कुणाला राजीनामा देतो, उपसरपंच कुणाला राजीनामा देतो, हा सगळा भाग मी वाचणार आहे. वाचायचे म्हणजे मला तो फक्त एक मुद्दा तेवढासा छोटासा 2 ओळी वाचायचा नाही तर मला सगळा भाग वाचायचा. जसं मगाशी आता बघितलं खर्च निरपेक्ष लाभ सिद्धांत जो आहे तो, त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज थिअरी कोणाची आहे, ॲडम स्मिथची आहे, डेव्हिड रिकार्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत आहे. पण तो तुलनात्मक खर्च सिद्धांत काय सांगतो हे मला वाचायला पाहिजे की नाही. मनी मल्टिप्लायर जेव्हा मी वाचते तेव्हा मला पैशाचा साठा काय असतो, पैशाचा पुरवठा काय असतो, पैशाच्या साठ्यामध्ये आपण काय काय घेतो, पैशाच्या पुरवठ्यात आपण काय काय घेतो, हे सगळं मला माहिती पाहिजे. सो त्यामुळे हा
सगळा भाग तुम्हाला किती प्रश्नपत्रिकांचा कंप्लीट करायचा आहे, तुम्हाला जवळजवळ 20 ते 22 प्रश्नपत्रिका अशा डिटेल अनालिसिस करायचे आहे. असं मगाशी म्हणालो सेम, बुधवारी पेपर सॉल्व्ह केला, जीएसचा कुठलाही पेपर घ्या, कोणताही पेपर घ्या, बिंदास सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर, कारण तुम्ही मुख्य परीक्षा देऊन आलायत, तुमचा अभ्यास सगळा झालेला आहे, काय नाहीये, फक्त रिव्हिजन नाहीये, काय नाहीये, एक्स्ट्राचे मुद्दे नाहीयेत. तर ह्या सगळ्याचे रिव्हिजन आपल्याला अशा पद्धतीने करायचे. सो बुधवार किंवा गुरुवार तुम्ही एक पेपर सॉल्व्ह केलाय, त्या पेपरचं प्रॉपर अनालिसिस करायचं, 4 दिवस त्याच्यातले सगळे मुद्दे वाचायचे, रिवाइज करायचे, वाचायचे, रिवाइज करायचे. त्यानंतर शनिवार किंवा रविवार मराठी आणि इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करायचा, बिंदास सॉल्व्ह करा. तुम्ही म्हणाल आम्ही थोडी रिव्हिजन करतो आणि मग सॉल्व्ह करतो, अजिबात चालणार नाही. आत्ता म्हणजे आत्ताच सुरुवात करायची, तरच तुमचे मार्क 140 पर्यंत पोहोचणार आहेत. 140 पर्यंत मार्क पोहोचणं सोपं आहे पेपरमध्ये, पण जेव्हा आपण 150 ला म्हणतो की नाही, तेव्हा 150 मार्क काढणं मात्र डिफिकल्ट आहे. 140 पर्यंत अनेक विद्यार्थी पोहोचू शकतात, आरामात पोहोचू शकतात, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी काम केलं तर. पण 150 वर काम करणं म्हणजे काय, की आपल्याला आपले ही जी प्रॉपर स्ट्रॅटेजी आहे ही एक्झाम पर्यंत कंटिन्यू फॉलो करणं, सतत ज्या ज्या गोष्टी येत नाही त्याच्यावर सतत काम करणं, एन्व्हायरमेंट, RTI, RTS, कम्प्युटर, रिमोट सेन्सिंग, याच्यावर आत्तापर्यंत विचारलेला प्रत्येक भागाची माहिती आपल्याला पाठ असणं, त्याची रिव्हिजन झालेली असणं, आत्तापर्यंत आयोगाने विचारलेला एकूण एक PYQ, म्हणजे तो GSचा असू दे, मराठीचा असू दे, इंग्लिशचा असू दे, वोकॅब्युलरी असू देत, सिनॉनिम्स असू दे, वन वर्ड सबस्टिट्यूशन असू दे, इडियम फ्रेजेस असू दे, मराठी असू दे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, यातलं काहीही आत्तापर्यंत आयोगाने विचारलेलं माझं पाठ नाही असा एकही प्रश्न आपण जर पुस्तकातला ठेवला नाही बाकी, तर आरामात आपण 150 सुद्धा टच करू शकतो, 150 पर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि मग वरचे मार्क जे आहेत ते मग त्या दिवसावरती कायम ठरत असतात. कुठल्याच विद्यार्थ्याला कधीच 160 घेणाऱ्याला सुद्धा माहिती नसतं की मी पेपरमध्ये जाऊन 160 मार्क मिळवणार आहे, पण त्याच्या मागे त्यांनी जेवढीही आपण आता ज्या काही सगळ्या गोष्टी बोलल्यात, या सगळ्या गोष्टी केल्या तर तो 100% 150 पर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. मग तो पेपर कसाही असू द्या. आणि आयोगाचे जेव्हा आपण वारंवार प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतात, की आयोगाच्या प्रश्न फ्रेम करण्याची जी आयोगाची पद्धत आहे ती आपल्याला डोळ्यामध्ये किंवा आपल्या मेंदूत एवढी साठते की मग आपल्याला आपोआपच अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही लगेचच प्रश्न बघितल्या सुद्धा कळतात की या प्रश्नाचं उत्तर हे असायला पाहिजे. भले तो प्रश्न आपल्या ओळखीचा असो किंवा नसो. करंट अफेअर्समध्ये बऱ्याच वेळा ही गोष्ट तुम्ही अनुभवलेली असणार आहे, GS मध्ये तुम्ही ही गोष्ट अनुभवलेली असणार आहे, सायन्समध्ये ह्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव आलेला असेल. आणि या सगळ्यासोबत काय पाहिजे, तर या सगळ्यासोबत तुम्हाला मॅथ्स आणि रिजनिंगची कंपल्सरी प्रॅक्टिस पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केलात तर मला वाटत नाही की यावर्षी आपली पोस्ट राहील आणि यावर्षी आपल्याला फायनल पोस्ट मिळणारच आहे. हा कॉन्फिडन्स सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला द्यायचा, स्वतःमध्ये ठासून भरायचा की हा कॉन्फिडन्स मला आलाय, हा मला आत्मविश्वास आहे की यावर्षी कोणत्याही परिस्थितीत मला पोस्ट मिळणारच आहे. हा कॉन्फिडन्स ठेवायचा आणि बिनधास्त पेपर घ्यायचे, ॲनालिसिस करायचं, पेपर घ्यायचे, पेपर सोडवायचे, ॲनालिसिस करायचं, पेपर घ्यायचे, सोडवायचे, ॲनालिसिस करायचं. काय चुका होत आहेत, वारंवार काय चुका होत आहेत, फक्त स्वतःच्या चुकांवरती काम करा. तुम्हाला पोस्ट मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही यावर्षी. ठीक आहे, थांबूया आपण इथे.